जेव्हा इस्रायलचे लोक एकत्रित आले राजाची मागणी करण्यासाठी, जसे इतर राष्ट्रांमध्ये राजे होते, शमूएलाने त्यांना सल्ला दिला, असे करू नका की राजा तुमच्यावर कर लादेल, तुमच्यावर राज्य करेल. त्याने सर्व काही समजावले तरी देखील त्यांनी ऐकले नाही. आणि मग देवाने शमूएलला म्हटले, अंतिम निर्णय त्याचाच आहे. तर हे पहिला शमूएल त्याच्या 8व्या अध्यायात 7व्या वचनात असे म्हटले आहे, तेव्हा परमेश्वराने शमूएलला म्हटले, जे काही लोक तुला सांगत आहे ते सर्व ऐक, कारण त्यांनी तुला नाही तर मला नकार दिलेला आहे. मी त्यांच्यावर राज्य करू नये म्हणून. देवाची याला संमती नव्हती. त्याची इच्छा होती की इस्रायलवरती त्याचेच राज्य असावे. त्याला त्यांचा राजा व्हायचे होते, पण त्यांना इतर राष्ट्रासारखे व्हायचे होते. आज असे काही लोक आहेत जे मंडळी सोडून जात आहे, कारण त्यांना जगातील लोकांसारखे व्हायचे आहे, ज्यांचे अनेक जोडीदार असतात. आणि असे काही गोष्टी आहेत. असे करू नका. येशूकडे परत या. तुम्ही विशेष आहात. स्वर्गात जाण्याची तुमची निवड झाली आहे. ठीक आहे, तर आपण प्रार्थना करूया. हे पिते, ही किती दुःखाची गोष्ट आहे की अनेक जण जे पूर्वी तारले गेले होते आता तारलेले राहिले नाही. त्यांनी स्वतःला तुझ्यापासून दूर नेले आहे. ते पापात आहेत आणि तुला हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की त्यांना त्याची गरज होती. किती मूर्खपणा आहे ना. देवाला सर्व काही माहीत आहे, परंतु आता त्यांना परत स्वीकार कर, कारण ते आता क्षमा मागत आहे. त्यांचं जीवन बदलून टाक येशूच्या नावाने. देव तुम्हाला आशीर्वाद देव.